नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल भारत सरकारने एक प्रेस नोट काढली, म्हणजेच अधिसूचना काढली. ती म्हणजे 20% निर्यात शुल्क जे होतं ते रद्द करण्यासंदर्भात. तर मित्रांनो, 20% निर्यात शुल्क रद्द झाल्यानंतर बाजारभावामध्ये किती रुपयाने सुधारणा होणार आहे याविषयी माहिती घेणार आहोत. आणि मित्रांनो, आणखीन तीन मुख्य विषय आहेत, त्यामुळे बाजारामध्ये आणखीन सुधारणा होणार आहे. तर मित्रांनो, किती रुपयाने सुधारणा होणार आहे आणि आणखीन 3 कोणते मुद्दे आहेत त्यामुळे बाजारामध्ये सुधारणा होणार आहे. तर मित्रांनो, किती रुपयाने सुधारणा होणार आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरुवात करूयात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओला. मित्रांनो, सर्वात अगोदर महाराष्ट्र कांदा शेतकरी उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांना खूप खूप अभिनंदन त्यांचं. आणि मित्रांनो, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार राजू शेट्टी आणि अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून संसदेमध्ये मागणी केली गेली होती की कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावं. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर विधान परिषदेमध्ये छगन भुजबळ असतील, रोहित पवार असतील यांच्या माध्यमातून मित्रांनो वारंवार मागणी केली जात होती की निर्यात शुल्क रद्द करा, कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत. आणि मित्रांनो, गुरुवारी पाहिलं तर शुक्रवारी मित्रांनो TV9 वाल्याचे जे सागर सुरवसे आणि ABP माझाचे जे शेख आहेत यांनी मार्केटमध्ये येऊन न्यूज बनवली आणि निर्यात शुल्कबाबत त्यांनी न्यूज बनवली आणि कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते पडले आहेत या संदर्भातही त्यांनी सरकारला जागा करण्यासाठी ब्रेकिंग न्यूज बनवली होती. तर मित्रांनो, यांचेही सर्वांचे आभार. आणि मित्रांनो, मुख्य म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नाशिक येथे पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केले त्यांचेही खूप खूप आभार मित्रांनो, निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी. तर मित्रांनो, आता सुरुवात करूयात पुढची सविस्तर अशी माहिती. मित्रांनो, गेल्या आठवड्यात जर पाहिले तर सोमवारी आणि मंगळवार बाजारामध्ये चांगली तेजी दिसून येत होती. ते म्हणजे 2000 रुपयाच्या वरती मार्केट होतं. पण मित्रांनो, रंगपंचमीनंतर पाहिलं शुक्रवार, शनिवार, गुरुवार पाहिलं तर बाजारामध्ये घसरण पाहायला मिळाली. कारण मित्रांनो, आवक थोडी वाढली होती आणि मागणी कमी होती, त्यामुळे बाजारामध्ये घसरण पाहायला मिळाली. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार केली होती लोकप्रतिनिधी यांच्याकडे. तर त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती की 20% कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करा आणि कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, अन्यथा आपल्याला लोकसभेसारखी परिस्थिती होईल. यामुळे निर्यात शुल्क रद्दीसंदर्भात कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान असतील किंवा पियुष गोयल असतील, नरेंद्र मोदी असतील यांच्यामार्फत हा निर्णय घेण्यात आला. तर मित्रांनो, आता पाहूयात की बाजारामध्ये कधी तेजी येईल, किती रुपयाने येईल. तर मित्रांनो, त्यासाठी 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे मित्रांनो, आवक स्थिर राहणार आहे कारण उत्पादनामध्ये घट आहे. आणि मित्रांनो, पुढचा आणखीन मुख्य विषय तो म्हणजे आता रमजान महिना जो आहे तो संपत आलेला आहे. ते म्हणजे मुस्लिम बांधवांचे रोजे होते, त्यामुळे ते मार्केटमध्ये येत नव्हते, उतरत नव्हते. आणि मित्रांनो, आता रमजान म्हणजे रोजे संपलेले आहेत, त्यामुळे आता ते मार्केटमध्ये उतरणार आहेत. आणि मित्रांनो, पुढचा आता मुख्य उद्देश म्हणजे बाहेरच्या देशामधून आपल्याला मागणी आहे. ते म्हणजे श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, कतार असेल, सिंगापूर असेल, मलेशिया असेल. मित्रांनो, या देशामधून आपल्या भारतीय कांद्याला चांगली पसंती आहे. मित्रांनो, निर्यात शुल्क असतानाही आपल्या भारतीय कांद्याला चांगली मागणी होती. पण मित्रांनो, पाकिस्तानचा कांदा स्वस्त मिळत असल्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला घेत नव्हते. मित्रांनो, 15 मार्च या दिवशी 21 गाड्या निर्यात झाली आणि त्या निर्यात मालाला बाजारभाव जो आहे तो 41 ते 42 रुपये एवढा बाजारभाव मिळाला. तर मित्रांनो, निर्यात शुल्क असतानाही एवढं बाजारभाव होता. पण मित्रांनो, निर्यात शुल्क रद्द झाल्यानंतर आणखीन बाजारामध्ये निर्यातीमध्ये जर सुधारणा होऊन जर बाजारभाव वाढले तर महाराष्ट्रामध्येच नव्हे भारतातच मित्रांनो बाजारभावामध्ये चांगली सुधारणा होणार आहे. कारण मित्रांनो, एकतर पुरवठा होत नव्हता, आता जर पुरवठा जर वाढला तर मित्रांनो 3000 रुपयाच्या वरतीही मार्केट जाऊ शकते. कारण मित्रांनो, पाहिलं तर आवक सध्या भारतातही कमी आहे, स्थिर आहे, कारण उत्पादनामध्ये घट आहे. मित्रांनो, महत्त्वाची माहिती हीच होती की आता मुस्लिम बांधव निर्यातीसाठी पुढे सरसावणार आणि जो
भारतीय कांदा आहे त्याला मागणी पसंती जास्त देतात बाहेरच्या देशातील लोक, त्यामुळे बाजारामध्ये पुन्हा तेजी येऊन शेतकऱ्यांना चांगला लाभ होणार आहे। त्यामुळे या 20% निर्यात शुल्क रद्द केल्याबद्दल उशिरा का होईना सरकारने केले आहे, त्यामुळे यांचं स्वागतच म्हणावं लागेल। या 4 विषयामुळे मित्रांनो बाजारभावामध्ये सुधारणा येऊ शकते। तर त्या अनुसरून मित्रांनो आजच चेन्नई येथे बाजारभावामध्ये सुधारणा आहे। ते म्हणजे काल 2200 रुपये मार्केट होतं, पण आज 2400 रुपये एवढं मार्केट झालं आहे। 200 रुपयाने सुधारणा आहे। पुणे येथेही मित्रांनो आज 2 रुपयाने सुधारणा आहे। मित्रांनो अन्य बाजारपेठेतील माहिती उपलब्ध झाल्यास आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू। पण मित्रांनो आजच पाहिलं तर बाजारभावामध्ये सुधारणा आहे। मित्रांनो 2 दिवसानंतर बाजार सर्व समित्या सुरू होणार आहेत, त्यामुळे पाहायला मिळेल की बाजारामध्ये किती तेजी आहे। तर मित्रांनो आजच बाजारभावामध्ये सुधारणा आहे। तर मित्रांनो 20% निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला लाभ होणार आहे। मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।